मुलांनो, तुम्हाला भूक लागली असेल. बघा, मी तुम्हा सगळ्यांसाठी गाजराचा हलवा बनवला आहे. वा, गाजरचा हलवा. थँक्यू आजोबा. आजोबा चाट नाही बनवलं? आजोबा, मी फक्त गाजर खाणार. ठीक आहे, ठीक आहे. मी तुमच्यासाठी चाट आणि गाजर घेऊन येतो. थांबा. हॅलो, तुला गाजराचा हलवा पाहिजे का? हा, थँक्यू. मला खूप आवडतो. अरे जिंटू, जोरात झोका दे ना. अरे काय हळूहळू झोका देतोयस? आत्ता घे. अरे वाचवा, वाचवा. अरे मला कुठे घेऊन चाललास? अरे बाबा, कुठे चालला आहात? कोणीतरी वाचवा माझ्या बाबांना. वाचवा, वाचवा. अरे थांब, अरे थांब, अरे थांब. अरे कुठे घेऊन चाललास? अरे थांब, अरे थांब. वाचवा. मिस्टर चड्डा, तुम्ही ठीक आहात ना? मी तर ठीक आहे. थँक्यू वीर. तू खूप छान घोडेस्वारी करतोस. थँक्स. हे राजा राणा राका, हे पहा. परफेक्ट फिट. आज रात्रभर फुरसतगंज मध्ये भूत माकडाची बातमी पसरवून सगळ्यांना घाबरवून टाकू. मी कोणाला तरी मारून लपून बसेन आणि राजा दुसऱ्या छतावर दिसेल. मग राजा लपून बसेल आणि मी तिसऱ्या रूफवर दिसेन. आपल्याला भूत समजून भीतीने कुणी घराबाहेर देखील पडणार नाही आणि उद्या रात्रीपासून आपल्या चोऱ्या सुरू. उद्या कधीच येत नसतो राका. चोऱ्या पण आजपासूनच सुरू होतील. कुणाला शंकाही होणार नाही की आपण भूत नाही, माणसं आहोत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. शहरभर दहशतीचे वातावरण आहे. भूत माकडाने सगळ्यांना त्रस्त करून सोडले आहे आणि चोर दरोडेखोर त्याचा फायदा घेत आहेत. भीतीपोटी लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे आणि जागोजागी चोऱ्या होत आहेत. भूत तर नसतातच आणि भूत माकड देखील नसतात. हे नक्कीच एखाद्या चोराचं काम आहे जो सगळ्यांना भूत बनून घाबरवत आहे, जेणेकरून लोक भीतीपोटी घराबाहेर पडणार नाही आणि तो सर्रास चोरी करेल. वीर, तू बरोबर बोलतोयस. हे एखाद्या चोराचंच काम आहे. आपण त्याला पकडलं पाहिजे. तर तू आहेस भूत माकड. मला सुरुवातीपासूनच संशय होता. सावधान.
भगवान, कुणीतरी माझ्या मागे लागला आहे. त्याला उडता सुद्धा येतोय. माहित नाही कोण आहे, पण दिसायला तर मुलासारखाच आहे. होल टीम बॅक टू बेस. सगळेजण आपल्या अड्ड्यावर परत या लगेच. रोबोबॉय, तुला ठाऊक आहे सगळेजण भूत माकडाला घाबरून शहर सोडून जात आहेत. असं ऐकलंय काल रात्री तू त्या भूत माकडाला ऑलमोस्ट पकडलंच होतस. होय बरोबर, पण तो वाचून पळून गेला. कोणत्या तरी चोरांची गँग आहे ती, जी भूत बनून लोकांना घाबरवते आहे. मी त्या सगळ्यांना पकडीन. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की शहर सोडून जाऊ नका. माझ्यावरती भरोसा ठेवा. मी फुर्सतगंज बँकेचा मॅनेजर आहे. मी तुझ्या सांगण्यानुसार थांबू शकत नाही. 2 दिवसांपूर्वीच 20 कोटींचं सोनं माझ्या तिजोरीत आलं आहे. मी ते उद्या दुसऱ्या शहराच्या ब्रांच मध्ये घेऊन जाणार आहे. मी रिस्क घेऊ शकत नाही. माझे सिक्युरिटी गार्ड्स भूताच्या भीतीने नोकरी सोडून पळून गेले आहेत. भूतांशी कोण बरे लढू शकतो? अरे सर, ऐका तरी, मला थोडा वेळ द्या. मी त्या चोरांना नक्कीच पकडीन. फुर्सतगंज मध्ये 20 कोटींचं सोनं आहे, जे उद्या इथून हलवण्यात येईल. उद्या कोणी पाहिलं आहे? टुमॉरो नेव्हर कम्स. ते आपण आज रात्रीच गायब करून टाकूया आणि मग एखाद्या दुसऱ्या शहरात निघून जाऊ. काय बोलता? मी तुझ्या सांगण्यावरून टीव्हीवर सगळ्यांसमोर 20 कोटींच्या सोन्याबद्दल बोललो आहे. भूत माकडाने टीव्ही नक्की बघितला असेल. जर तो चोरी करून गेला तर? मी तुम्हाला टीव्ही वरती सोन्याबद्दल यासाठीच सांगायला लावलं, म्हणजे चोर बघतील. आता ते चोरी करायला नक्कीच येतील आणि आजच येतील आणि मग मी त्यांना पकडीन. या नकाशाप्रमाणे बँक वरच असली पाहिजे. लेट्स सी. टुमॉरो नेव्हर कम्स. बँक मॅनेजर साहेब, टुमॉरो नेव्हर कम्स. हे काय होतं? एक्स-रे विजन ऑन. एक्स-रे विजन ऑन. ओ नो, काय झालं? पूर्ण तिजोरी चोरीला गेली. आता माझी नोकरी गेली. शाकाल, रोबोबॉय येतोय. स्पीड वाढव. ओ नो, माझा जेटपॅक डॅमेज झाला आहे. मी तर उडूच शकत नाही. टुमॉरो नेव्हर कम्स. बाय बाय रोबोबॉय. बाय बाय. अरे, संपवून टाका याला. तुम्ही स्वतःला सरेंडर करून टाका आणि माझ्यासोबत परत चला. लोकांसमोर कबूल करा की भूत माकड अजून कोणी नसून तुम्ही लोक आहात. टुमॉरो नेव्हर कम्स. आजच तुझा खेळ संपवून टाकतो.
दिसायला तर लहान मुलासारखा आहेस पण खूप शक्तिशाली आहेस. कोण आहेस तू? चांगल्यांचा मित्र वाईटांचा शत्रू. नाव आहे वीर द रोबोबॉय. न्या.